मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरमच्या दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याची बाब समोर आली आहे। संबंधित तरुणाने 4 लोकांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत या गोळ्या दिल्या आणि यामधल्या एकाची प्रकृती बिघडली आहे। त्याला सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। गोळ्या वाटत असताना आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक केली। दरम्यान संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या। या आरोपीने उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या। सोबतच 50,000 किलो झिंक फॉस्फाईड देखील त्याने मागवलं होतं। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळायचा अशी माहिती पोलिसांनी दिली। आरोपीने अशा पद्धतीने उंदीर मारण्याच्या गोळ्या नेमक्या का वाटल्या याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। बोलण्यासाठी आपल्यासोबत जयंत मीना सर आहेत। सर, काल मोहरमच्या जुलूसमध्ये एक व्यक्तीला तुम्ही पकडलाय, काय निष्पन्न झाला, कोण आहे तो व्यक्ती, त्याच्याकडनं काय काय सापडलेलं आहे? काल रात्री मोहरमचा प्रोसेशन चालू होता भायखळा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये। मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। हे जे आरोपी आहे याला उचलला आणि मग त्याने कबुली दिली की त्याचा उद्देश या प्रोसेशनला टार्गेट करण्याचा होता आणि त्यासाठी त्याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचा जे पॉइझनस सबस्टन्स आहे त्याला ऑर्डर केला होता, त्याचा साठा करून ठेवला होता आणि 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याचा जी साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे हे टाळण्यात आलेली आहे। किती दिवसापासून तयारी करत होता, काय बॅकग्राऊंड आहे याचा आणि हा आतंकी कृत्य नाही का? अटक आरोपीचं नाव फैयाज प्रेमजी आहे, वय 39 वर्ष आहे, राहणार विमाननगर पुण्याचा आहे। मागील 15 दिवसापासून तो मुंबईमध्ये राहत होता आणि हे सगळी जे साठा करण्याची आणि हे कॅप्सूल बनवण्याची तयारी करत होता। त्याचा मोटिव्ह आतापर्यंत क्लिअर नाही आहे आणि तपास आता चालू आहे। कुठलाही कॉमेंट करणं आता योग्य नाही आहे आणि 2025 मध्ये ही माहिती समोर आली आहे की 25 मध्ये हा इराण आणि इराक या दोघे देशामध्ये जाऊन आलेला आहे।